नमस्कार मित्रांनो, बघतात माझी अवस्था. बायको आता नाही घरी तर करायला लागते. भुर्जी करतो. अजून काय आपल्याला येते सोपं? भुर्जीच करू शकतो ना. भुर्जी आणि पाव. बघूया आता. म्हणजे असं तर ही मला रडवतेच, आता हा पण रडवणार. मित्रांनो, मग तुम्ही भुर्जी वगैरे करता की नाही घरी बायको नसते तेव्हा? काय एकदा मला कमेंट मध्ये सांगा काय ते तसं, म्हणजे मला पण दुसरं सोपं काहीतरी करता येईल भुर्जी शिवाय. आता खूप टायमाने ब्लॉग करतोय, टाइमच नाही भेटत. आणि हे पण तुम्ही असं घेऊन टाका, हे सोपं पडतं. हे असं याच्यात कांदा आणि बाकी सगळं टाकायचं आणि मग एकदाच काय ते. त्यामुळे हा पण आपल्याला जास्त नाही लागणार. कांदा कापून झाला, आता टोमॅटो. इझी आहे सगळ्यात. लगेच लगेच पटपट कापून होतं. काय ते नखरे नाही ते कांद्यासारखे. कांदा म्हणजे बायकोच नखरे. मिरची मिरची म्हणजे राहू दे, मिरची नकोच, पण टाकायला लागते. थोडं तिखट पण आयुष्य पाहिजे. मित्रांनो, आता हे बघा, हे सगळं ह्याच्यात टाकलंय. मला हे तुम्ही पण असं घ्या, भांडं बरं पडेल. असं लावायचं, इकडे असं जोर द्यायचं. हे बघा, टोमॅटो थोडा राहिलाय, आपण परत हे करू. थोडं गरम व्हायला पाहिजे, त्याशिवाय ठीक आहे. आता तेल गरम झालेलं, आता आपण भाजी टाकूया. आपली भाजी म्हणजे जी भाजी किसलेली आहे. आता समजतंय आता बायकोसाठी प्राऊड त्याला वाढलंय म्हणतात. प्राऊड आहे, बायकोसाठी प्रेम वाढले. मित्रांनो, भाजी आता आपली शिजलेली आहे, तर थोडं आपलं स्वादानुसार मीठ टाकायचं आणि थोडा मसाला. तशी मिरची टाकली आहे म्हणून थोडासा मसाला टाकतो. मला वाटलं ऑमलेट करायचं किती इझी असतं, तसं भुर्जी पण इझीच असेल, वाटत नाही. आता आधी आपल्या अंड्याची भाजी. नॉर्मल एकदम दोन अंडी तर लागतील. अंडे टाकल्यावर ती एकदम एनर्जी टाकायची, मिक्स करायची. नाही तर तुम्ही असं नाही करा, अंडे टाकलं म्हणजे झाला. फिरवायचं कांद्याला, फिरवायचं 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 फिरवायचं. आपला खट्टा मिठ्ठा मूवी बघितला की नाही? खट्टा मिठ्ठा. आणि त्याच्यासाठी गार 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 गार. आणि ही थोडीशी हळद विसरलो मी टाकायला, पण टाकाच. आता भुर्जी आपली जरा झालेली आहे. वरतून गार्निश करायला आपल्याला थोडं मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकावी लागेल. जास्त नाही झाली काय का? मिक्स करूया त्याच्यासोबत. मित्रांनो, आता भुर्जी आपली थोडी झाल्यावर ना, पूर्ण त्याला एकदम पकवायला आपण त्याच्यावरती प्लेट ठेवलेली आहे. आणि हा सगळं इम्पॉर्टंट, सगळं एकदा झालं ना की साफ करायचं. मस्तपैकी अशी झालेली आहे. थोडस हाय फ्लेम वरती आपण याला परतवणार आहे. अजून थोडीशी सुकी आणि मस्त टेस्ट त्याच्यात येईल. मित्रांनो, दिसायला तर एकदम भारी झाली होती, बघा तुम्ही. आणि पाव बोललेलो पण आईने भाकरी केली आहे. थँक्यू. आता बघूया याची टेस्ट कशी आहे. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट, कधी तुम्हाला ऑमलेट आणि भुर्जीमध्ये काय करायचं असेल तर नक्कीच ऑमलेट करा, कारण भुर्जी करायला मेहनत लागते हो.
चांगले असेच ब्लॉग टाकू या चॅनलवर आणि नवीन चॅनलवर पण. तर नक्कीच आम्हाला सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, लवकरच भेटूया. आता भुर्जी खायचा टाइम झाला. बाय.